नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर शेतकऱ्यांसाठी दिलादायक अशी बातमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत आता तिन्ही योजनेचे पैसे एकदाच भेटणार आहेत आणि 12 मे पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. मित्रांनो, अशी कृषी विभागाने आणि जे सूत्र आहे त्यांच्याकडून अशी माहिती भेटत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जसं की आता पीक विमा आहे, या पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाई अनुदान जो आहे तो आता 12 मे रोजीच पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भेटणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 2023 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक 2023-24च्या जो पीक विमा आहे तो आता वितरित होणार आहे. भारत कृषी प्रधान देश आहे आणि तिथे शेतकऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. शेती संबंधित विविध प्रकारचे पिके घेतात, पण हवामानातील बदलामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते आणि ही नुकसान भरपाई ही पीक विम्याद्वारे देण्यात येते. आणि आता पीक विम्याचा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपण काय म्हणू तर पीक विम्याचे जे नियम आहे ते आता थोडेसे बदलणार आहेत अशी माहिती मिळत आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, फार्मर आयडी ही अनिवार्य केलेली आहे, ती सुद्धा काढून घ्या. दुसरं म्हणजे मित्रांनो, जो पीक विमा आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जसे की अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई ती पण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता अखेर 12 मे रोजी मिळणार आहे. दुसरं म्हणजे जे डीबीटीचं अनुदान असतं, म्हणजे ते जे असतं ते सुद्धा भेटणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असणं फार गरजेचं. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्णचा हा निर्णय आहे. मित्रांनो, आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. आता दोन्ही योजनेचे पैसे थेट तुम्हाला 12 मे रोजी अगोदर भेटणार आहे. त्यामुळे आताच आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.